तर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीलाही पूर आलेला आहे। त्यामुळे धाराशिव लातूर रस्ता पूर्णतः बंद झालाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांचा संपर्कही तुटलाय। श्रीराम क्षीरसागर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतील। श्रीराम, तेरणा नदीला पूर आल्याने धाराशिव लातूर हा रस्ता बंद झालेला आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय कशा पद्धतीने इथे पाणी साचलंय। त्यामुळे वाहन चालकांची देखील मोठी कसरत होते। काही गावांचा संपर्कही तुटलेला आहे। रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे या पुलावर पाणी साचलेलं आहे। प्रशासनाकडून या ठिकाणी काळजी घेण्याचे देखील आवाहन केलं जाते। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। तेरणा नदीला पूर आलेला आहे। सोलापूरमध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड वाहून गेलेला आहे। सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड 4 ते 5 फुटाचा या ठिकाणी खड्डा पडलाय। सीना नदीच्या पुरामुळे नदीनं पात्र सोडल्यानं पाणी हिंगोली गावामध्ये शिरलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे खरं तर घरांचं नुकसान झालेलं आहे, शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबरीनं आपण आता पाहतोय हे कुठली विहीर किंवा कुठलं डबकं नव्हे, तर हा आहे सोलापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आणि या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड जो आहे, या सर्व्हिस रोडमधली ही अवस्था जर आपण पाहिली तर अक्षरशः याला विहिरीचं स्वरूप आलेलं आहे। हे समोरच्या बाजूला जे काही डांबरी रस्ता दिसतोय तो रस्ता पूर्णतः उखडून त्याचे जे काही डांबरीचा जो काही थर आहे तो डांबराचा थर त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला पडलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, शिंगोली, सोलापूर। अहिल्यानगरच्या राहता तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलेलं आहे। ओढा नाल्यांना पूर आलाय, शेतीही पाण्याखाली गेली आहे। शिर्डी परिसरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। राहता आणि शिर्डी शहरातील अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं देखील काहीसं नुकसान झाले। राहता तालुक्याला पावसानं झोडपलंय। रात्रभर या ठिकाणी देखील पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरमधील ओढे नद्यांनाही पूर आलेला आहे। करंजीमधील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागलंय। नगर पाथर्डी महामार्गावरील वाहतूक त्यामुळे धीम्या गतीनं सुरू आहे। अहिल्यानगरमधील ओढे नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे काही ठिकाणी पाणीही साचलेलं आहे। वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। या पाण्यामुळे आता वाहतुकीवर काहीसा परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगरमधील पिशोर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। पिशोर आणि शफेपूर भागातील स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे। तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील परसोडा गावात ढेकू नदीला पूर आलाय। नागरिकांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे। वैजापूर तालुक्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातील साकुरी शिवारामध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। नगर मनमाड महामार्गावरती पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे। शिर्डीतील अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। भिगवणमध्ये एनडीआरएफची टीम देखील पोहोचलेली आहे। बुरा नदीला पूर आल्यानं 12 जण अडकले होते। 12 जणांना सुखरूप बाहेर काढण्यातही यश आलेलं आहे। भिवगावमधील ही दृश्य आहेत। एनडीआरएफच्या टीमकडून इथं बचाव कार्य केलं जात आहे।